नमस्कार बंधू भगिनीनो, मी हिंदूराव पवार, निवृत्त सहसंचालक, लेखा व कोशागारे. आणि आज आपण पाहत आहोत व्हिडिओ चॅनल अधिकारी कर्मचारी मार्गदर्शक. या अगोदर मी केलेले दोन्ही व्हिडिओ ज्यांना आपण भरघोस प्रतिसाद दिलात त्याबद्दल मी आपला फार फार आभारी आहे. आज आपण पाहणार आहोत व्हिडिओ क्रमांक 3 आणि त्यामध्ये आपण पाहणार आहोत अधिकारी आणि कर्मचारी यांच्या परिधान करावयाच्या ड्रेस कोडच्या बाबत. सामान्य प्रशासन विभाग शासन परिपत्रक दिनांक 8/12/2020 अन्वये शासनाने परिधान करावयाच्या ड्रेसबाबत सूचना दिलेल्या आहेत आणि त्या फार गरजेच्याही आहेत. कारण त्या सूचना जर आपण पालन केलं नाही तर कर्मचाऱ्याची जनमानसातली प्रतिमा मलिन होत असते. आपल्या कार्यालयामध्ये बऱ्याच वेळेला माननीय खासदार महोदय, माननीय आमदार महोदय, माननीय नगरसेवक, सामान्य जनता व उच्चपदस्थ अधिकारी भेट देत असतात. अशा वेळेला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा त्यांनी केलेला जो काही पेहराव आहे तो व्यक्तिमत्वाची बाब पुढे आणत असतं. बऱ्याचशा कार्यालयामध्ये असं घडतं की अधिकारी आणि कर्मचारी त्यांचा जो काही पेहराव किंवा वेशभूषा आहे ती योग्य नसते. तसेच कंत्राटी तत्वावर नेमलेले जे काही कर्मचारी असतात, सल्लागार म्हणून घेतलेले अधिकारी कर्मचारी असतात, त्यांचाही पेहराव योग्य नसतो. त्यामुळं कर्मचाऱ्यांची जनमानसातली प्रतिमा ही मलिन होत असते. त्यासाठी शासनाने खालीलप्रमाणे सूचना दिलेल्या आहेत. त्यामध्ये आपण बघणार आहोत की अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा पेहराव हा नीटनेटका व पदाला साजेसा असावा असं म्हटलेलं आहे. या पेहरावाबद्दल शासनाने सूचना देत असताना महिला अधिकारी कर्मचारी व पुरुष अधिकारी कर्मचारी यांच्याशी हा वेगवेगळ्या प्रकारचा दिलेला आहे. त्यामध्ये आपण पहिल्यांदा पाहणार आहोत महिला कर्मचारी यांचा वेशभूषा किंवा पेहराव आहे तो साडी, चुडीदार, सलवार, कुर्ता तसेच ट्राउझर पॅन्ट आणि त्यावरती कुर्ता किंवा शर्ट असा वेश परिधान करायला सांगितलेला आहे आणि आवश्यकतेनुसार दुपट्टा सुद्धा वापरलेला आहे. पुरुष कर्मचाऱ्यांच्या बाबतीत मात्र त्यांना शर्ट आणि पॅन्ट, ट्राउझर पॅन्ट असा पेहराव परिधान करायच्या सूचना दिलेल्या आहेत. जो काही पेहराव दिलेला आहे किंवा वेशभूषा आहे ती कार्यालयात येताना स्वच्छ आणि नीटनेटकी असावं असं म्हटलेलं आहे. शासनाच्या असंही लक्षात आलेलं आहे बरेच अधिकारी कर्मचारी अगदी डार्क रंगाचे कपडे तसेच नक्षीदार असे कपडे परिधान करतात. त्यामुळे ते त्या पदाला आणि आपल्या अधिकारी कर्मचारी पदाला ते योग्य वाटत नाही. शासनाने दिनांक 16 मार्च 2021 रोजी सामान्य प्रशासन विभागाच्या परिपत्रकाप्रमाणे जीन्स पॅन्ट वापरायला परवानगी दिलेली आहे, परंतु टी शर्ट वापरता येणार नाही असे स्पष्ट केलेले आहे. परिधान केलेले कपडे हे आपल्या पदाची शान वाढवतात. त्यामुळं आपल्या पदाला साजेशी कपडे परिधान करणं फार गरजेचं असतं. शासनाने असेही स्पष्ट केलेलं आहे की दर शुक्रवारी खादीचे कपडे वापरणे आवश्यक आहे. कार्यालयीन वेळेमध्ये सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी विहित केलेले कार्यालयीन वेळेत ओळखपत्र दर्शनी भागावर लावावे. त्याचप्रमाणे अधिकारी आणि कर्मचारी त्यामध्ये महिला कर्मचाऱ्यांनी चपला, सँडल, बूट असं वापरायला हरकत नाही असं म्हटलेलं आहे आणि पुरुष कर्मचाऱ्यांनी मात्र शूज आणि सँडल तसेच स्लीपर वापरता येणार नाही असं शासनाने स्पष्ट केलेलं आहे. ह्या ज्या काही सूचना दिलेल्या आहेत ह्या सर्व सूचना सर्व शासकीय अधिकारी कर्मचारी यांना लागू तर आहेतच, पण कंत्राटी तत्वावर ज्यांना नेमलेलं आहे ते सगळे अधिकारी कर्मचारी बऱ्याच योजनांमध्ये आपण सल्लागार म्हणून काही लोकांना घेत असतो, तर त्यांनी सुद्धा ही वेशभूषा किंवा घालून दिलेले निकष आहेत हे पाळावायचे आहेत ते लक्षात घ्यायचं आहे. तर अशा ह्या सूचना आपण जर सगळ्यांनी पाळल्या तर जनमानसातली प्रतिमा आहे ती निश्चितपणे उंचावेल असं मी सांगेन. धन्यवाद.